Welcome student. We start new point इलेक्ट्रिकल सर्किट. विद्यार्थी मित्र हो, तुमचं या वर्गामध्ये स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी नवीन मुद्दा विद्युत परिपथ याविषयी आपण माहिती घेणार आहोत. टेक ए कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट shown in figure on a screen. Figure number 1a. No current is seen to flow in the bulb. Now connect in the same circuit a 1.5 volt dry cell available in the market as shown in second figure B. Now it will be realized from glowing of the bulb that a current is flowing in the circuit. Electrons in the wire flow due to the potential differences between the two ends of the dry cell. This and this. These flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. Conventional current flows in the opposite direction and is shown in the figure by the sign of an arrow. We will learn about an electrical circuit later in this chapter sometime. तांब्याची जोडणीची तार घेऊन विद्यार्थी मित्र हो, तांब्याची जोडणीची तार घेऊन आकृती क्रमांक 4.1 अ मध्ये दाखविल्याप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, आपल्या या आकृतीमध्ये एक विद्युत परिपथ दाखवलेला आहे. याच्या दोन आकृती दाखवलेल्या आहेत. एक बॅटरी किंवा सेल लावलेला दाखवलेला आहे आणि एक बॅटरी किंवा सेल न लावलेला दाखवलेला आहे. तर बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये ही जी रेष आहे ती रेष म्हणजे तांब्याची तार आहे. ही रेष ही काय तांब्याची तार आहे. ही रेष तांब्याची तार आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या तांब्याच्या तारेमध्ये एक बल्ब आणि एक सेल या ठिकाणी जोडलेला आहे. एक निगेटिव्ह टर्मिनल ऋण टोक आणि पॉझिटिव्ह टर्मिनल धन टोक या ठिकाणी जोडलेले आहेत. तर हा जो मार्ग आहे विद्युत वहनचा त्याला परिपथ असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बघा, या परिपथामध्ये बाजारामध्ये एक 1.5 व्होल्टचा 1.5 व्होल्टचा एक सेल भेटतो किंवा विद्युत घट भेटतो. तो इथं जोडायचा, मध्ये तारेला या ठिकाणी जोडून द्यायचा. या ठिकाणी आता तारेतून विद्युत प्रवाह वाहत आहे हे बल्ब लागल्यामुळं लक्षात येईल. बघा, या ठिकाणी हा बल्ब लागलेला नाही आहे. हा पांढरा दाखवला आहे, इथं थोडा पिवळसर दाखवला आहे. इथं आपण ड्राय सेल विद्युत घट आपण जोडलेला नाही आहे, इथं मात्र आपण जोडलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी बल्ब लागलेला आहे. त्यामुळं याच्यातून विद्युत वाहत आहे हे आपल्या लक्षात येईल. विद्युत घटाच्या दोन टोकामधील विभवांतरामुळे तारेतील इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात. या विद्युत घटाचं जे दोन टोकं जे आहेत हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, या दोन टोकामध्ये विभवांतर तयार होत आहे. म्हणजे दोन पातळीमध्ये फरक होतो आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉनचं वहन या ठिकाणी काय होतं, सुरू होतं, प्रवाहित होतात इलेक्ट्रॉन. ते विद्युत घटाच्या ऋण टोकाकडनं धन टोकाकडे वाहतात. हे असं वाहतात. सांकेतिक विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो व तो बाणाने आकृतीत दाखवलेला आहे. या ठिकाणी सांकेतिक जे आहे ॲक्च्युअल या ठिकाणी
हे जे आहे इलेक्ट्रॉनचं वहन असंच होतं. मी आता जे रेष काढलेली असं होतं, पण असं दाखवलं जात नाही. कारण संकेत मान्य कसं आहे, ते संकेत मान्य ते असं आहे. संकेत मान्य ते असं आहे, असं दाखवतात, असं वहन दिशा दाखवतात, पण ॲक्च्युअल असं होत नाही. विद्युत परिपथ म्हणजे काय हे आपण याच पाठामध्ये पुढे शिकत असताना पाहणार आहोत. इन फिगर 4.1a, पहिली फिगर, देअर इज नो करंट ॲज देअर इज नो पोटेन्शियल डिफरन्स इन द अब्सेन्स ऑफ एनी सेल. बघा, या ठिकाणी विद्युत घट नसल्यामुळं त्या ठिकाणी युवांतर तयार होत नाही, त्यामुळं करंट त्या ठिकाणी निर्माण होत नाही. करंट स्टार्ट फ्लोईंग इन द सर्किट ॲज शोन ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. The unit of potential difference is a SI system is a volt. We will learn about it in the next standard. बघा, या ठिकाणी परिपथामध्ये विद्युत घटामुळं विभवांतर निर्माण झाल्याबरोबर स्थिर विद्युत प्रवाह वाहू लागतो. हे आपण दुसऱ्या आकृतीमध्ये 4.1b मध्ये पाहू शकतो. आपण विभवांतराचे एकक जे आहे ते आहे SI पद्धतीमध्ये व्होल्ट आहे. SI पद्धतीमध्ये काय व्होल्ट आहे. SI पद्धतीमध्ये काय ते व्होल्ट आहे. काय आहे? व्होल्ट, जे की आपण V या अक्षराने दर्शवलं जातं. कोणत्या अक्षराने? V अक्षराने. We have seen that electric current is produced due to the flow of charged particles. Electrical charge flowing through a wire in a 1 second can be called the unit current. बघा, विद्युत प्रवाह हा विद्युत प्रभारित कणाच्या वहनामुळे निर्माण होतो, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या वहनामुळं विद्युत प्रवाह निर्माण होतो. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळेत वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला एक विद्युत प्रवाह असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याला काय म्हणायचं? युनिट करंट. काय म्हणायचं? युनिट करंट असं आपण त्या ठिकाणी. इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग थ्रू ए वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. एकक विद्युत प्रवाह असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज अ कुलॉम्ब पर सेकंड और अँपियर. बघा, विद्युत प्रवाहाचं SI एकक कुलॉम्ब प्रति सेकंद म्हणजेच अँपियर हे आहे. काय आहे? कुलॉम्ब प्रति सेकंद म्हणजेच अँपियर हे आहे. बघा, विद्युत प्रवाहाचं करंटचं जे युनिट आहे ते काय आहे? अँपियर आहे. काय आहे? अँपियर. त्याला ए अक्षराने दर्शवलं जातं. कोणत्या अक्षराने? ए अक्षराने. कशामध्ये? कोणत्या पद्धतीमध्ये? SI पद्धतीमध्ये. ते ए हे एकक जे आहे हे विद्युत प्रवाहाचं एकक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. करंटचं एकक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. इलेक्ट्रिक करंट 1 ampere is equal to 1 ampere is equal to 1 coulomb per second is equal to 1 second coulomb per second. इलेक्ट्रिक करंट इज ए स्केलर क्वांटिटी. बघा, 1 अँपियर बरोबर 1 A बरोबर आहे 1 कुलॉम्ब प्रति 1 सेकंद बरोबर आहे 1 कुलॉम्ब पर सेकंद. 1 कुलॉम्ब प्रति सेकंद. त्याला आपल्याला असं लिहिता येईल, 1 कुलॉम्ब प्रति सेकंद असं आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. विद्युत प्रवाह जी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे, अदिश राशी आहे.
Second point is the electric cell, विद्युत घट. A source is required to produce a uniform flow of charge in a circuit. Such a general device is an electrical cell. Various types of electric cell are available today. These are used in a range of machines from wrist watches to submarines. Out of these, you must be aware of solar cell. The main function of various electric cell is to maintain a constant potential difference between its two terminals. The electric cell work on the electric charge to mention a constant potential difference, about which you will learn later. Let us learn about the electric cell that are currently in use. बघा, इलेक्ट्रिक सेल म्हणजे विद्युत घट. एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका कायमस्वरूपी स्रोताची गरज असते. असे एक सर्वसाधारण यंत्र साधन जे की आपल्या परिचयाचं आहे, आपण त्याला वापरतो आपण, तो म्हणजे विद्युत घट. आपण आपल्या रोजच्या भाषेमध्ये त्याला आपण सेल म्हणतो. घड्याळीमध्ये जो सेल लावतो आपण तो सेल, बॅटरीमध्ये जो सेल लावतो तो सेल, कांडीच्या आकाराचा. हे असे सेल त्याला आपण मराठीमध्ये विद्युत घट असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आपण. तर बाजारामध्ये विविध प्रकारचे विद्युत घट आज उपलब्ध आहेत. छोटे मोठे मनगटी घड्याळ जे असतात त्याच्यात एक गोल छोटा असतो. पुन्हा पानबुड्यापर्यंत मध्ये सुद्धा असे विद्युत घट वापरले जातात, जे की आपण त्याला बॅटरी म्हणतो. विद्युत घटापैकी सौर घट तुम्हाला माहीत असतील. विद्युत घटाचे मुख्य कार्य जे असतं हे परिपथामध्ये च्या दोन टोकामध्ये विभवांतर ठेवण्याचं काम, कायम राखण्याचं काम हे विद्युत घट करतात. त्यामुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वहन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तुम्हाला माहीत आहे, पाणी कधीही उंचावरून खाली पडतं, म्हणजे पातळीमध्ये फरक असतो. एक उंच पातळी, एक खालची पातळी. तसं या ठिकाणी हे जे विद्युत घट असतात हे काय करतात, त्या परिपथामध्ये पातळीमध्ये फरक घडवून आणतात. त्यामुळं पातळीमध्ये फरक घडवून आणल्यामुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं वहन त्या ठिकाणी काय होतं, सुरू होतं. विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतर कायम राखतात, हे आपल्याला पुढे शिकायचं आहे. विद्युत घटाचे काही प्रकार सध्या रोजच्या जीवनामध्ये आपण वापरत असतो. त्याच्याविषयी माहिती आता या पाठापुढे आपणास घ्यावायची आहे. तर या ठिकाणी आपण आता थांबू.